हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे. तर तुम्ही हे बघू शकता माझ्या हातात काय आहे. हे विहानचे बुक्स आहेत, ते पण नर्सरीचे. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. हे नर्सरीचे बुक्स आहेत आणि ह्या 4 नोटबुक आहेत. नर्सरीला कधी एवढं शिकायचा तो. आज किती महाग लागलाय. मॅगी करून दे, मॅगी करून दे. आज त्याला मॅगी करून दिली मी. मॅगी खात बसलाय. काय खातो तू? काय मोठ्या आवाजात सांग. मॅगी. आमच्या वेळी तर नर्सरी हा प्रकार नव्हताच. छोटा गट, मोठा गट आणि पहिली होतं माझ्या वेळी. पण हे एवढं तो कधी शिकणार असं होतंय मला. 2-3 दिवस झालं घेऊन आले हे बुक्स त्याचे. हे पण स्कूलमधूनच दिलेले आहे. ही 2 रेगी वही आहे. ही गणिताची आहे. झालं 15 तारखेपासून स्कूल चालू. मला अभ्यास घ्यावा लागणार. वेळी आमचा अभ्यास घ्यायला कोण नव्हतं. आम्हीच करायचो. जे येत नसेल ते विचारायचो शिक्षकांना आणि आम्हीच अभ्यास करायचो. आम्हाला ट्युशन सुद्धा नव्हत्या. आणि ह्या पोरांना सगळं जिथले तिथं मिळतंय ना, तरी पण आताची पोरं मन लावून शिकत नाहीत. आमच्या वेळी आम्ही तसल्या पिशव्या घेऊन जायचो शाळेत. साध्या पिशव्या असतात ना, तसल्या पिशव्या घेऊन. आम्हाला बॅग वगैरे, दप्तर असलं काही नव्हतं. नंतर ना भेटलं 5वीच्या पुढं वगैरे असं. पण आताच्या पोरांना सगळे मिळते, पण नाही, अभ्यास मागच आहेत. आमचा तर दिवा काय दिवे लावतोय काय माहीत आता. हा ना विहान, स्कूलला जाणार ना? नाही. झाली आता सगळी तयारी. 15 तारखेपासून स्कूलला जायचंय. हे काय त्यांचं रूल्स रेग्युलेशनचं पुस्तक आहे. त्यांचे शाळेचे नियम वगैरे काय काय आहे ते फॉलो करायचे. इंग्लिश मिडियमला घातलेलं आहे. तिथे मराठी हिंदी कंपल्सरी आहे. मराठी हिंदी त्याला शिकवणारच आहे. म्हणजे मला वाटतं सगळीकडेच आता कंपल्सरी झालेलं आहे मराठी हिंदी. इंग्लिश मिडियममध्ये अगोदर नव्हतं, पण आता कंपल्सरी केलेलं आहे. बाकीचे सब्जेक्ट इंग्लिशमधूनच राहणार आहेत. पण नर्सरीला एवढं काय असं असणार आहे, तरी पण किती दिलेलं आहे. सब्जेक्ट वाईज घेऊन जायचं, एवढं सगळं नाही आहे न्यायचं रोज त्याला. जे आज शिकवणार आहे तेवढेच बुक, नोटबुक वगैरे घेऊन जायचे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हा बसेल की नाही स्कूलमध्ये. ए विहान, स्कूलमध्ये बसणार का? का बघा कसा खातोय. आणि पाय तसे का सोडलेत? मांडी घालून खायचं ना. संपलं. त्याच्या मैत्रिणी आले. राहू द्या, ते मी उचलते. तुम्ही प्लेटच नेऊन ठेवा. विहान, ते सांडलेलं ते प्लेटमध्ये टाक. प्लेटमध्ये उचलून टाक. उचल सगळं सांडलेलं. भगवान, याच्या शाळेचं टेन्शन खरंच आलंय. नर्सरीला तर जाणार आहे, पण नाही म्हणते शाळेत जायला. बघूया आता सोमवारपासून काय होतंय. हो जावा. चला फ्रेंड्स, बाय बाय. आजचा ब्लॉग एवढाच होता. मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं की बघा नर्सरीसाठी सुद्धा किती बुक्स, नोटबुक्स वगैरे दिलेले आहेत स्कूलने.
झालं का तुमचं चहा पाणी? आमचं सगळं झालेलं आहे. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. सगळ्यांना तोपर्यंत बाय बाय. जे नवीन असतील त्यांनी लाईक फॉलो सबस्क्राईब करा. इंस्टाला यूट्यूबला फेसबुकला सपोर्ट करा, फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.